न्यायालयाच्या आदेशानंतरही एका सहकार प्रकरणाची सुनावणी न केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावर अवमान खटला चालवला जाणार आहे आणि या प्रकरणामध्ये पाटील यांना 6 आठवड्यात जबाब नोंदवण्याचे आदेश सुद्धा न्यायालयाने दिले आहेत। प्रतिनिधी जितेंद्र चिंगाडेंकडून अपडेट्स घेणार आहोत। जितेंद्र, काय नेमकं या सगळ्या खटल्या दरम्यान घडू शकतं, कुठले नेमके महत्त्वाचे मुद्दे उपस्थित होऊ शकतात? रिद्धी, हे प्रकरण आहे ज्यामध्ये न्यायालयाच्या आदेशानंतरही एका सहकार प्रकरणाची सुनावणी न केल्याप्रकरणी उच्च न्यायालयाने आदेश दिलेले आहेत। यामध्ये जे आहेत याचिकाकर्ते हरिभाऊ मोहोड यांनी महाराष्ट्र सहकार सोसायटी कायद्याअंतर्गत सहकारिता विभागाकडे अपील दाखल केलं होतं। मात्र या अपिलावर अनेक महिने सुनावणी झाली नाही। त्यानंतर जे याचिकाकर्ते आहेत ते हायकोर्टात गेले आणि रीट याचिका दाखल केली। त्यानंतर एक जानेवारी महिन्यात आणि फेब्रुवारी महिन्यात आदेश दिलेले होते की सुनावणी करा म्हणून, मात्र तसं करूनही सुनावणी करण्यात आलेली नाही सहकार विभागातर्फे। त्यानंतर मग न्यायालयाने अवमान याचिका दाखल करून घेतलेली आहे आणि त्यानंतर सहकार विभागाचे सहकार मंत्री आणि सहकार विभागाचे सचिव यांच्या विरोधात आता अवमानना याचिका किंवा अवमानना खटला दाखल करण्याचे आदेश नागपूर खंडपीठाने दिलेले आहेत। त्याचबरोबर दिलीप वळसे पाटील जे सहकार मंत्री आहेत आणि सहकार विभागाचे सचिव यांना 6 आठवड्याचा मुदतही दिलेली आहे। या 6 आठवड्यात ते काय उत्तर देतात ते देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। जी रिद्धी, जितेंद्र, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।